सोलापुरातील होम मैदानावर सुरू असलेल्या इलेक्ट्रो या प्रदर्शनाला पहिल्यांदाच महावितरणच्या वीज जोडणीचं बूस्ट मिळालं आहे। आजपर्यंत इलेक्ट्रो हे प्रदर्शन डिझेल जनरेटरवर भरवलं जात होतं। त्यामुळे हजारो लिटर डिझेलचा खर्च तसंच त्यापासून होणारं ध्वनी आणि वायू प्रदूषण यापासून सोलापूरकरांना दिलासा मिळाला आहे। याच प्रदर्शनात महावितरणनं देखील स्टॉल उभारून विविध योजनांचा प्रचार प्रसार सुरू केला आहे। सोलापूर शहरात 12 ते 18 फेब्रुवारी दरम्यान होम मैदानावर इलेक्ट्रो हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं आहे। 1999 पासून सुरू झालेल्या प्रदर्शनाचं हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे। लाखो नागरिक या प्रदर्शनाला भेट देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेतात। या प्रदर्शनाला आयोजकांकडून दरवर्षी जनरेटरवर वीज पुरवठा करण्यात येत होता। त्यासाठी मोठा खर्च व्हायचा, तसंच त्यातून ध्वनी आणि वायू प्रदूषणही व्हायचं। परंतु यावेळी आयोजकांनी वीज पुरवठ्यासाठी महावितरणच्या सोलापूर मंडल कार्यालयाशी संपर्क साधला। तेव्हा अधीक्षक अभियंता सुनील माने आणि शहर विभागाचे कार्यकारी अभियंता आशिष मेहता यांच्या पुढाकारातून प्रदर्शनाला केवळ 2 दिवसात एकूण 515 किलोवॅट दाबाचा वीज पुरवठा 6 वीज जोडण्यांद्वारे करण्यात आला। इलेक्ट्रो प्रदर्शनात स्टॉल क्रमांक 4च्या माध्यमातून महावितरण प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना, अभय योजना आदी योजनांचा प्रसार करत आहे। सर्व वीज ग्राहकांनी या स्टॉलला मोठ्या संख्येनं भेट देऊन विविध योजनांचा लाभ घ्यावा असं आवाहन महावितरण सोलापूर मंडलचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांनी केलं आहे।